नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी रानबोका भाग 10वा. कसं काय नाईक शिकार करून निवांत बसलेल्या वाघावानी बसलाय. धोंड्यानं बंड्याला डिवचून आग्या मोहळ उठवलं. नामा नेर्लेकरनी धोंड्या हे दोघं बंड्या शेजारी बसले होते. म्हणजे पकडून आणलेले चोर फौजदार कचेरीत बसावे तसे ते दोघे गुडघे पोटाशी धरून बसले होते. परंतु धोंड्याची जीभ वळवळली नि बंड्या रामशी बिथरला. म्हणाला, तुला ठाव नाही का, मी बंड्या बी वाघाचीच औलाद आहे ते मी कसा इसरन. धोंड्या वरमून म्हणाला, आओ तुम्ही वाघाची औलाद नव तर वाघच तुमची औलाद म्हणा की. पर तुम्ही आपली घरं सोडून इकडं कसं शिकार कराया. बंड्या बोलला. मग केली शिकार. धोंड्यानं विचारलं. मग 9 माणसं मारली. बंड्या समोर पाहत उतरला आणि धोंड्यानं पुन्हा विचारलं, बरं बघू ना, थोरला वाघ कुठं गेला. सर्गात म्हणी त्याचा खून झाला. बंड्या म्हणाला, म्हणजे तुला समजलंच नाही वाटतं. कसं समजणार, राजाला दिवाळी ठाव नाही. खरंच की. धोंड्या बोलला. तर काय शिमगा ठाव आहे. बंड्यानं विचारलं. अहो देवच्यानं. धोंड्यानं आपल्या गळ्यावर हात ठेवला. आता तुम्हा दोघांचं मुडदं पडणार आहे ती. बंड्या निर्विकार चेहरा करून बोलला आणि धोंड्या घाबरल्यासारखं करीत म्हणाला, देवा, आम्ही काय हो केलंय. आम्ही मुलखाचं गरीब माणसं, तुम्ही का आला. बंड्या गुरकला. मोहनाबाईच्या लग्नाला. नेर्लेकर उतरला. मग बसा, मग काळजी नाही. बंड्या म्हणाला. पण आता पुढं तुमचं कसं होणार. आम्ही लोकल बोर्डाची सडक दुरुस्त करायचं कंत्राट घेणार आहे. धोंड्या बोलला. इतक्यात संभाजी आला नि नामा धोंड्याची जोडी पाहून गपक थांबला. म्हणाला, काय नेर्लेकर, इकडं कुणीकडं कसं येणं केलं. हे काय सरकार, तुमच्या लग्नाला आलोय की आम्ही. नेर्लेकर म्हणाला, तुमच्या लग्नाची बातमी कानावर पडताच पळत आलोय. परंतु तुम्हाला ही बातमी समजलीच कशी. संभाजीनं विचारलं. हे काय विचारणं झालं. अहो तुमच्या या लग्नाचा साऱ्या मुलकात डंका वाजलाय नव. धोंड्या बोलला. आणि बरं बसा असं म्हणून संभाजी पुढे गेला. दिवस बुडायच्या बेतात आला. नि भेटानं मुहूर्त धरला नि हळदी लावा असं फरमान सोडलं. नि सर्व वाद्यांनी गजर केला. सनईनं भैरवीचे मंजूळ स्वर काढले नि नवरा नवरी मांडवात आली. तशी लक्ष्मी प्रथम पुढे आली. तिनं ताटातील हळद घेऊन संभाजीकडं पाहिलं. त्याचा हात धराय आपला हात पुढं केला, पण ती लाजली नि संभाजीनं आपला हात पुढे केला. मग तो हात धरून तिनं त्याला हळद लावली आणि पुन्हा हळद घेऊन मोहनाकडे सरकली. तिचा हात धरून तिला भरपूर हळद लावली. तेव्हा सारा गाव लक्ष्मीचं कौतुक करीत होता. आया बाया हसत होत्या. त्यांनी तसला प्रसंग कधीच पाहिला नव्हता. त्यावेळी लक्ष्मीच्या गालावर चांदणे फुलले होते नि ती हसत होती. हळद लावून होताच ती सरकून मोहना शेजारी बसली नि तिनं भावनावश होऊन मोहनाच्या गळ्याला मिठी मारली. दगड्या भांदुरकर सुरल गावाभोवती आपली पकड मजबूत करीत होता. त्यानं आता शेकडो गुन्हेगार एकत्र केले होते. त्यात कित्येक फरारी होते नि ते हत्यारबंद होते. दगड्या मनात कळत होता. 9 माणसं ठार नि 7 जखमी ही आठवण त्याला जाळीत होती. ज्या दिवशी ती लढाई वजारड्याच्या खिंडीत झाली नि क्षणात दगड्याची 9 माणसं ठार होऊन पडली आणि त्याच दिवशी त्याचा वाघासारखा मित्र गण्या मारला गेला होता नि त्या 7 जखमींसह नि 9 मडी घेऊन तो गिरीकंदरात गेला होता. मग त्यानं त्या 9 प्रेतांचा ओळीनं दफनविधी पार पाडला होता नि 7 जखमींना एका जाळीत झोपून तो पुन्हा कामाला लागला होता. तो मुळीच स्वस्थ बसला नव्हता. आणि आता दगड्याला संभाजी नि मोहना
यांच्या लग्नाची खबर मिळाली होती आणि तो म्हणत होता, आता माघार घेणार नाही. एकतर 9 खुनाचा सूड घेईन किंवा आणखी 18चा बळी देईन, पण संभाजीला जिवंत ठेवणार नाही. नि मग दत्तू बेंद्रे, त्याला मी कधी चिरडीन, परंतु प्रथम संभाजी. आणि 5 फौजदार आपला प्रचंड फौजपाटा घेऊन दगड्याचा पाठपुरावा करीत होते. बंदुकीला बंदूक भिडवून पोलिसांनी दगड्याच्या पिछाडीला वळवाच्या पावसाप्रमाणे फळी धरली होती. ते क्षणोक्षणी अंतर कापीत दगड्याच्या जवळ जात होते आणि पुढं सुरलकरांच्या बंदुका आणि मागे पोलीस. या सापड्यात आपण सापडलो आहोत याची दगड्याला मुळीच कल्पना नव्हती. दगड्या द्वेषाने वेडावला होता आणि त्याचा द्वेष उसळत होता, पण तो चक्रव्यूहात सापडला होता. मंगलमय लग्नघडी नि सलमय लढाई हे परस्पर विरोधी शब्द एकाच वेळी नि एकाच वेगाने पुढे येत होते. संभाजी नि मोहना यांचं भवितव्य तराजूच हेलकावे खात होतं. सूर्योदय झाला. त्याची झिळझिळीत रेशमी किरणं भूतलावर उतरली. दिशा उजळल्या, लखलखीत झाल्या. जेथून सूर्य वर आला त्या ठिकाणी पूर्वेला शेंदरी रंगाचे शिंतोडे उडाल्यासारखे ढगाचे लहान लहान टिपके दिसत होते नि त्यांच्या गुलाबी रंगाच्या ढगाशेजारी करड्या रंगाचा ढग आकार घेत होता नि त्यामुळे पूर्वेच्या क्षितिजावर एक आगळा देखावा दिसत होता. तो दिवस उगवला होता नि मोहनाचं लग्न लावूनच मावळणार होता. संभाजीच्या दारात गाव जेवणाची तयारी होत होती. चुलनावर खिरीची कढई चढली होती. भाताचे कैक हंडे रटरटत होते. कणिक तिंबली जात होती नि लाटणी पोळपट कणिक कधी येते याची वाट पाहत होती. स्वयंपाकात दर्दी असलेले शेकडो माणसं तिथं झटत होती. परंतु संभाजी अस्वस्थ झाला होता. भयान संकट आपल्याकडे येत आहे या विचारानं त्याची पाठ घेतली होती आणि दिवस मावळेपर्यंत दगड्या सुरलच्या वेशीला भिडणार अशी त्याची खात्री झाली होती. तो मनात म्हणत होता, माणसानं 10 मित्र जोडावे तेव्हा एकाशी वैर करावे, पण या उलट जो 10 वैरी उठून एक मित्र मिळवतो तो निश्चितच गारद होतो. आज माझ्या भोवती वैऱ्याचं वावर पिकलं आहे, नव्हे वैऱ्याचा वणवा पेटला आहे. परंतु तो माझा दोष नाही. वराडाचे रक्षण करीत असताना माझ्याकडून दगड्याची 9 माणसं मारली गेली आहेत, पण त्याला माझा नाईलाज होता. जर मी हल्ला केला नसता तर नमरी, आबरू, दौलत नि जीव या सारांची खिंडीत वासास झाली असती. पण आता घाबरून चालणार नाही. आता येईल त्या प्रसंगाला आपण तोंड दिलेच पाहिजे. आता कच खाऊन भागणार नाही, नाहीतर दरोडेखोर आपल्याला धुळीत मिळवून दम घेतील. दुपार टळून गेली. गावोगावचे पाहुणे येऊ लागले. वाजंत्र्यांची धांदळ उडाली. मांडवात गर्दी वाढू लागली. एका कोपऱ्यात बसलेला बंड्या, नामा नेर्लेकर नि धोंड्या यांना काल सकाळपासून मोहना एकदाही दिसली नव्हती. तिच्यात झालेल्या परिवर्तनाचं त्यांना नवल वाटत होतं नि ते एकटक संभाजीच्या घराकडे पाहत होते. तिनं दुरून तरी दिसावं यासाठी त्यांच्या आत्मेत तळमळत होते. पण मोहना मुळीच बाहेर येत नव्हती. ती बाहेर का येत नाही हा प्रश्न नामा नेर्लेकर चरफडून स्वतःला विचारित होता, परंतु त्या प्रश्नाचं त्याच्याजवळ उत्तर नव्हते. तो मनात म्हणत होता, ही मोहना माझ्या जवळून हलत नव्हती. पानाचे विडे करून मला देत होती. एसटीत माझ्या शेजारी मांडीला मांडी भिडवून बसत होती. तमाशा उभा राहिला की ती माझी बायको होत होती. मोहना बटाऊ या वगात ती माझ्यावर प्रेम करणारी मोहना होती, तर राजा हरिश्चंद्रात ती माझी तारामती होऊन माझ्यावर निस्सीम प्रेम करीत होती. पण आता हा काय चमत्कार झाला आहे. ती एकदम संपूर्ण बदललेली आहे. ती जणू काय पूर्वी आमची ओळखच नव्हती अशी आता वागत आहे. काल ती बोलली, पण कशी
तर दारी आलेल्या भिकाऱ्याशी बोलावं तशी. नि तिनं धोक्याची सूचना दिली की तमाशाचं नाव काढू नका. मी तमाशात नाचायसाठी बोलवायला आलोय असं बोलू नका, नाहीतर संभाजी तुम्हाला गोळ्या घालील. ती मोहना समाप्त होऊन तिनंच आता हा नवा अवतार घेतला आहे ही गोष्ट त्याला पटतच नव्हती. तो म्हणत होता, ती वयाच्या 16व्या वर्षी माझ्या तमाशात आली तेव्हा ती कळी होती. तिचा सुगंध तिनं पाकळ्यात दडवला होता आणि ती कळी हळूहळू उमलून फुलाचा आकार घेत होती. ते दिव्य परिवर्तन माझ्या डोळ्यासमोर घडत होते. त्यावेळी मी मूर्खपणाचा कळस केला. त्याच वेळी ती 16 वर्षाची कळी कुस्करून मोकळं व्हायला हवं होतं. तेव्हा ती माझ्या शेजारी झोपत होती. नाचून दमून निजली की तिला कसली शुद्ध राहत नव्हती. आणि जर मी त्याच वेळी तिला ओढून जवळ घेतली असती आणि एक मूल तिच्या काखेला दिलं असतं तर तिच्यात कसलाच बदल झाला नसता. ती कायमची माझी झाली असती आणि आज ती दिसाय दुर्मिळ झाली आहे तशी मुळीच दुर्मिळ झाली नसती आणि तिच्या वाटेकडे डोळे लावून बसायची पाळी आली नसती. मोहना तब्बल 6 वर्ष आपल्या जवळ होती आणि आपण तिच्यावर कब्जा केला नाही याचा नामा नेर्लेकराला पश्चाताप होत होता. थोड्या वेळानं एक चाकर बंड्या नामा धोंड्या यांना जेवण घेऊन आला. त्याबरोबर ते तिघे सरळ बसले. नामानं जेवणाकडं पाहून मान वर केली आणि त्या चाकराला विचारलं, बाई काय करत्यात? का बरं? चाकरानं उलट प्रश्न केला. तसं नवं, त्या दिसत नाही ती म्हणून विचारलं. नामा बोलला आणि चाकरानं विचारलं, तुम्ही लग्नाला आलाय की बाईसनी बघायला? तसा नामा वरमला, म्हणाला, नाही बा, आम्ही लग्नाला आलूया. त्याच्या आपलं उगीच विचारलं. आओ मग खावा भाकरी नि गुमान बसा, असं म्हणून चाकर निघून गेला. नि बंड्या म्हणाला, नामा नेर्लेकर, खाजवून अवदान आणू नक, नाहीतर लई कुचकाम लागल. अरे लग्नाला आलेला माणूस नवरीची चौकशी करीत नसतो. पर तुम्हासनी कळणार नाही, कारण तुम्ही पडला तमासगीर. 80 लाखात एक बोललास, केला तुम्ही नाही. थोंड्या खवचटपणे म्हणाला, पर तुम्ही साधू कवापासनं झालाय? म्हणजे असं की कोकरूडच्या जत्रेत तुमची पावर काही नारळीच होती. तवा माझ्याबरोबर गण्या होता. बंड्या आमटीचा भुरका मारून म्हणाला, आणि आता गण्या नरकात गेलाय नि तसंच तुमचं बी हाय. ते कसं काय? धोंड्यानं डोळे किलकिले करून विचारलं आणि बंड्याने उत्तर दिलं, तवा तुमच्या फंडात मोहनाबाई नाचत होती. ती आता कवाच परत नाचणार नाही, म्हणजे तुम्ही बी नरकात जाणार. खरं हाय. धोंड्यानं मान डोलावली आणि बंड्या म्हणाला, तुम्ही या लग्नाला का आलात? अरे फुकाट मराल की. आज या मांडवात सांजला मुडद्यांचा खच लागणार आहे. तो दगड्या भांडुलकर आपली फलटण घेऊन शान येतोय की इकडं. दगड्या भांडुलकराचं नाव ऐकताच धोंड्याला धडकी भरली. त्यानं पाण्याचा घोट घेतला आणि बोलणं बंद केलं.